नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एक पुन्हा आपल्याला वेगळा पदार्थ तयार करायचा आहे आणि तो पुन्हा पारंपरिक आहे। आता पारंपरिक पदार्थ म्हटलं तर तुम्हाला असं वाटेल हा नेहमी तेच काय दाखवतो, बरं आहे की नाही? पण तसं नाही। एक तर मला जुन्या वस्तू, जुने वस्तुसंग्रह, त्याच्यानंतर जुने पदार्थ, जुनी घरं हे सगळं खूप प्रचंड आवडतं। एक वेगळं आकर्षण असतं त्या गोष्टींना माझ्याजवळ। आणि त्यातलंच एक पुस्तक, जुनं पुस्तक 100 वर्ष जुनं आहे आणि त्यामध्ये लिहिलं होतं टोमॅटोचा संतोष। तर संतोष म्हणजे काय? जसं आपलं भाजी, आमटी, चटणी अशा प्रकारचा तो संतोष। मग असं वेगळं नाव पाहिलं म्हटलं बघू तर काय, पण नाव वेगळं होतं, पदार्थ तेच होते, पण पद्धत वेगळी होती। चला करूया टोमॅटोचा संतोष। एकाचे 8 करा असे ते बोललेत। एकाचे 8। चला, स्वच्छ धुतलेले टोमॅटो, त्याचे एकाचे 8। टोमॅटो एकाचे 8 करा। किती रत्तल म्हटलं? 1 रत्तल। हां, तेव्हाची मापं त्यांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर खोबऱ्याचं तेल घ्यायचं। तर मी माऊली घाणीचं हे खोबऱ्याचं तेल, माऊली घाणीचं तेल, खोबऱ्याचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लाल मिरच्या घालायच्यात अशा तोडून। कांदा अगदी बारीक चिरून घ्यावा असं सांगितलं आहे लक्ष्मींनी आपल्याला। कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो, यामध्ये तेल थोडं जास्त टाकायला सांगितलं आहे ताईंनी। आता यामध्ये नारळाचा चव, ओल्या नारळाचा तो सांगितला आहे, हा मी किसून घेतला आहे। त्यामध्येच त्या म्हणतात की पुन्हा 2-3 मिरच्या घाला, फोडणीत मी वेगळ्या घातल्या, आणि हळद। ते खरं तर पाटा वरवंट्यावर वाटायला हवं, पण आज मी मिक्सरवर वाटणार। गूळ आणि चवीनुसार मीठ। आणि तुम्ही बघत असाल याला छान तेल सुटलंय। क्या बात आहे, याचा एक वेगळा स्वाद आहे बरं का। तर टोमॅटोचा संतोष अशा प्रकारे हा खरंच संतोषजनक असा पदार्थ आहे, कारण याचा ॲरोमाच एवढा सुंदर आहे। आता मी खाऊन बघतो नेमका कसा आहे, आणि तुम्ही नक्की करा। केल्यानंतर इतरांबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा। म्हणजे आपल्या चॅनलला, मी तुम्हाला वेगळं समजत नाही, तुम्ही माझेच आहात, आपले आहात, कारण तुम्ही हक्कानं तारीफही करता, चुका झाल्या तर कानउघडणी करता, त्याच्यामुळे हे आपलंच माणूस करू शकतो, हो ना? पाहत राहा मास्टर रेसिपीज। नमस्कार। नमस्कार, मी विष्णू मनोहर आणि तुमच्या आवडत्या उपवास उपहारगृहामध्ये तुम्ही नेहमी जात असता, वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तुम्ही खात असता। पण आता उपवास उपहारगृहामध्ये एक भर पडली आहे, ती म्हणजे माझ्या आवडत्या रेसिपीज, मी डिझाईन केलेल्या रेसिपीजची एक नवीन लिस्ट तुम्हाला मिळेल आणि त्या तुम्ही चाखा,
कदाचित असंही होऊ शकेल की कधीतरी मी तुमच्यासोबत असेल न्याहारी करायला. तर उपवास उपहारगृहाला नक्की भेट द्या.